नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये अगदी छान असे आंबे आलेले आहेत. आंब्यापासून बनवलेल्या अगदी बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. आज अशीच एक नवीन अगदी नॅचरल आंब्यापासून बनवलेला मँगो केक आपण बनवणार आहे. अतिशय छान टेस्टी, खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा केक तयार होतो. इथे मी 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्समध्ये मँगो इसेन्स आणि येलो कलर घालून मी केक स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे. केक थंड झाल्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. केक स्पॉन्ज कसा बनवायचा आणि क्रीम कशी फेटायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अगदी छान जाळीदार इथं केक आपला तयार झालेला आहे. तो मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता इथे मी 200 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आता ती इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने फेटून घेऊया. सुरुवातीला बीटरचं स्पीड लो, नंतर मीडियम आणि नंतर हाय स्पीडवरती आपल्याला इथं क्रीम फेटायची आहे. उन्हाळ्यामध्ये जर क्रीम फेटत असाल तर बऱ्याच वेळा ती क्रीम मेल्ट व्हायला लागती. तर काय करायचं, मोठ्या भांड्यामध्ये बर्फ किंवा थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये क्रीमचं भांडं ठेवून क्रीम फेटायची आहे, म्हणजे ती अगदी छान फेटली जाते. इथं माझी क्रीम अगदी छान फेटून झालेली आहे. आता इथं मी जी आपण क्रीम फेटलेली आहे त्यातली 1 वाटी क्रीम केकला डिझाईन काढण्यासाठी काढून घेणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जर आपण डिझाईनसाठी क्रीम साईडला काढून ठेवली नाही तर क्रीममध्ये केक क्रम्स मिक्स होतात आणि ते केक क्रम्स आहेत ते नोझलमध्ये अडकतात आणि व्यवस्थित अशी डिझाईन येत नाही. यासाठी थोडी क्रीम आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे. आता इथं मी केक बेसवरती केक हलू नये यासाठी थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे. क्रीममध्ये मी 2-3 थेंब येलो कलर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथं थोडीशी लाईट कलरची क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला जर डार्क हवी असेल तर आणखीन थोडा तुम्ही येलो कलर इथं वापरू शकता. तयार केक स्पॉन्ज आपण केक बेसवरती ठेवलेला आहे आणि यावरती शुगर सिरप घालून घेत आहे. 1 वाटी पाण्यामध्ये मी 1 चमचा साखर घालून गॅसवरती गरम करून ते थंड करून घेतलेलं शुगर सिरप आहे. तर यावरती क्रीम लावून घेऊया. आता इथे मी एका हापूस आंब्याच्या बारीक फोडी करून ती पॅनमध्ये ठेवून त्यामध्ये 2 चमचे साखर घालून ते आटवून घेतलेलं आहे. अगदी छान मस्त असा घट्टसर आपला इथं मँगो क्रश तयार झालेला आहे. जर आपण फोडी वापरल्या तर बऱ्याच वेळा तो केक उशिरा कट केला तर त्या फोडी काळपट पडतात. यासाठी आपल्याला गॅसवर जर पॅनमध्ये यातलं थोडंसं पाणी आटवून घेतलं, अगदी मस्त असा मँगो क्रश तयार होतो आणि केक आपला खराबही होत नाही. यासाठी मी गॅसवरती एक 2-3 मिनटं यातलं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मी केकवरती हा क्रश लावून घेतलेला आहे. आता इथं दुसऱ्याही लेअरला माझा मँगो क्रश लावून झालेला आहे. आता लास्टचा केकचा मी लेअर ठेवून घेतलेला आहे. त्यावरती पुन्हा शुगर सिरप घातलेला आहे. आता केकला क्रीम लावून घेते आणि क्रम कोट करून मी 10 ते 15 मिनिट केक फ्रीजला ठेवून घेणार आहे. तुम्ही नवीन केक जर क्रीम लावायला केकला शिकत असाल तर नक्कीच क्रीम लावून केक एक 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच पुन्हा फिनिशिंग करा, म्हणजे अगदी छान केकचे क्रम्स न येता अगदी मस्त असा फिनिशिंग आपलं केकला येतं. इथं मी 10-15 मिनटानंतर केक पुन्हा फिनिशिंग करून घेत आहे. मस्त असं आपलं केकला इथं फिनिशिंग करून झालेलं आहे. जी आता आपण वाटीमध्ये क्रीम काढून ठेवली होती त्यातली 2 चमचे क्रीम मी घेतलेली आहे. त्यामध्ये ग्रीन कलर घालून ती क्रीम थोडीशी कलरमध्ये क्रीम मिक्स करून घेते आणि इथं पान नोझल आहे त्यामध्ये ही क्रीम घालून घेत आहे. आता राहिलेल्या क्रीममध्ये मी येलो कलर घातलेला आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि पायपिंग बॅगमध्ये मी स्टार नोझल घातलेला आहे. इथं हे मोठं स्टार नोझल आहे, तर त्यामध्ये मी ही क्रीम घालून घेत आहे. इथं माझी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून झालेले आहे. आता या नोझलच्या साहाय्याने अगदी छोटे छोटे नोझल रोजेस आपण इथं काढून घेऊया. अगदी सहज होतात आणि बनवायला खूप सोपे आहेत. खूप सोपी डिझाईन इथं मी करून दाखवत आहे. अगदी छान दिसते. आता पान
नोझलच्या साह्याने आपण अगदी इथे छोटे छोटे पान काढून घेणार आहे। बघा तुम्ही पाहू शकता, खूप मोठे नाही, अगदी छोटे छोटेच पान काढायचे आहेत, म्हणजे अगदी छान दिसतात ते। बाहेरच्या साईडने पान काढून झाल्यानंतर मी आतल्या साईडलाही थोडे छोटे छोटे पान काढून घेतलेले आहेत। आता येलो क्रीम जी आपण पायपिंग बॅगमध्ये भरली होती त्याच नोझलच्या साह्याने खालच्या साईडलाही बघा या पद्धतीने मी डिझाईन काढून घेत आहे। मस्त अशी अगदी छान आपली इथं केकला डिझाईन तयार करून झालेली आहे। आता इथं मी आंब्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्याला थोडंसं जेल लावलं म्हणजे फोडी काळ्या पडत नाही आहेत। थोडंसं जेल लावून मी या फोडी केकवरती ठेवून घेत आहे। बघा या पद्धतीने मी केकवरती फोडी ठेवून घेतलेल्या आहेत। अगदी छान मस्त नॅचरल चवीचा मँगो केक आपला इथं तयार झालेला आहे। खाता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा केक आपला तयार झालेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।